विखेंच्या त्रासामुळेच निलेश लंके मवियात गेल्याचा मोठा दावा अजित पवारांनी केला। महायुतीतच लढणार असं सांगतानाच भाजपनं धाराशिवची जागा इच्छा नसतानाही लढायला लावली आणि नगर माढ्यात इच्छा असूनही तिकीट मिळालं नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय। पाहूया। लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकांचे सर्वे येऊ लागल्यानंतर अजित पवार गटाने देखील 288 जागांवर सर्वे करण्याचा निर्णय घेतला। अजित पवारांनी आपल्या नेत्यांसोबत अनौपचारिक गप्पा केल्या आणि त्यामध्ये सध्या चर्चेत असलेल्या दैनिक सकाळच्या सर्वेवर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। सकाळच्या सर्वेनुसार राज्यात महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळतील। यामध्ये काँग्रेसला 67, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 41 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 31 जागा, तर महायुतीमध्ये भाजपला 55, शिंदेंच्या शिवसेनेला 27 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 18 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। प्रत्येक जण आता आपापल्या परीने सर्वे करतील आणि तिघांचे सर्वे समोर ठेवले जातील आणि त्याच्यात जे 2 सर्वे एका बाजूला जातील तिथे अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी 2 मोठे दावेही केले। त्यानुसार जर भाजपनं नगर आणि माढ्याची जागा आम्हाला सोडली असती तर निलेश लंके आणि धैर्यशील मोहिते पाटील आमच्याकडूनच निवडणूक लढवून विजयी झाले असते। मात्र भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटलांनी त्रास दिल्यामुळेच निलेश लंके शरद पवारांकडे गेल्याचा दावाही अजित पवार यांनी केला। अजितदादा म्हणाले की नगर लोकसभा निलेश लंके महायुतीकडून लढण्यास तयार होते। नगर दक्षिणमधून लंके आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढणार होते। मात्र भाजपनं दोन्ही जागा आम्हाला सोडल्या नाहीत। पालकमंत्री विखे पाटलांनी खूप त्रास दिल्यानंच निलेश लंके महाविकास आघाडीकडे गेले। लंकेंच्या मित्रांच्या खडी क्रशर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला गेला। ते काही मला माहिती काय त्रास दिला कोणी, आता त्याचा पक्ष वेगळा ते वेगळे, त्यांना काय त्रास दिला मला कळालं नाही। आता तो विषय जो आहे तो आमच्या वरिष्ठांचा दिल्लीच्या पातळीवर, कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे कोणाला तिकीट दिलं साहजिक आहे, त्यांना तिकीट दिलं ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले, निवडून आले, ठीक आहे। पण मुद्दाम त्रास द्यायचा होता, आम्हाला मुद्दाम डावलं असा कुठलाही विषय नाही। आमच्याकडे एक सिस्टीम आहे तिकीट द्यायची, त्या सिस्टीममध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे। विधानसभेसाठी अजित पवार गट 288 जागांचा सर्वे करणार। आमच्या 54 जागा आहेतच, आणखी ही जागा मागणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांना कोणतीही प्रलोभनं दिली नाहीत। माझ्यासोबतचे सध्याचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, नव्या लोकांना संधी देऊ। धाराशिवची जागा लढायची नव्हती, पण ती जागा आम्हाला घ्यायला लावली। रायगड लोकसभा मतदारसंघात आम्हाला भाजपची मतं मिळाली, त्यामुळे मतं ट्रान्सफर होत नाहीत असं म्हणणं चुकीचं। आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही अशीच परिस्थिती असेल असा विश्वासही अजित पवारांनी वर्तवला। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।